हा रविकांत भाऊ, हा बोला. एक मिनिट ताई साहेब होती बोलू. हा हा हा, नमस्कार रविकांत भाऊ. जय हा ताई जय शिवराल बोला. हा जय शिवाला. काही नाही, शेखर महाराजांशी बोलले काल. बापूसिंग महाराजांशी पण भेट झाली. हो हो यावेळची परिस्थिती वेगळी आहे, मागच्या वेळी वेगळी आहे. आता हा आपण काही वेगळे नाही, एक अस्तित्वाचा प्रश्न आहे आपल्या सगळ्यांच्या. या बरोबर. निवडणुकीत उभं राहून तुम्ही मतं घेऊन पुढे काहीच होणार नाही. त्याचं होऊन नुकसान कोणाला होईल तर आपल्याला, मला होईल. तुम्ही बरोबर. समजदारीने हा विषय करावा. मी तुमचा हे निर्णय लक्षात ठेवीन आणि तुम्हाला सोबत घेईन आणि तुम्हाला जे शब्द माझ्या अवकाटीचे जे सगळे विषय आहेत ते मी तुमच्यासाठी पाठीमागे उभे राहीन. चालेल चालेल. आता मी पप्पूला बोललो होतो ताई, पण काय माहिती का, हो, आता विषय समाजासमोर घेऊन जायचं म्हटलं ना, काहीतरी हे करावं लागेल. समाज आता बघा, समाज माझ्या बरोबरच आहे. आपले 1,10,000 मत आहेत, हो. 1,15,00,000 आसपास मत आहेत. आपण 10, 5,000, 15,000 मतं जर घेतली म्हणजे अख्खा समाज एका बाजूला झाला का? नाही ना. त्यामुळे समाज माझ्या बरोबर आहे. समाजाची इच्छा आहे तुम्ही मला मदत करावी आणि मी तुम्हाला विनंती करते, तुम्हाला मी कुठे ना कुठे चांगली संधी देईन. ह्याच्यापेक्षा उलट काय होईल, आताच्या परिस्थितीत हे लक्षात राहील की अरे यांनी विरोध केला तर इथं ओबीसी मराठा एवढं पेटलंय ना. हो हो असं तर मी तुम्हाला सोबतच ठेवीन. खोटे शब्द देणं माझा स्वभाव नाही. तर मी सोबत ठेवीन. महामंडळावर वगैरे तुमची जी काय इच्छा आहे त्याच्यामध्ये मी पूर्ण तुम्हाला सहकार्य करेन. चालेल ताई, मग आपण करू. हा, तुम्ही विड्रॉ करा आणि मला तुम्ही- भेटा. मी सगळं समजून तुम्ही- सांगते प्रत्यक्षात. मी मग माझी तेवढी एकच विनंती होती की तुम्ही तेवढे विड्रॉल साठी तरी सोबत आल्या तर. विड्रॉला येता येत नाही ना, मला येता येत नाही. थोडंसं- उमेदवार आहे तसं नियमाने मला येताच येत नाही विड्रॉला दुसऱ्याच्या. मग कुठे भेटून तरी मी मग माजलगावमध्ये दौऱ्यामध्ये आहे आता. या क्षणाला मी पाचरोडला आहे. इकडे सभा लागल्यात माझ्या, तर ते करून आपण संध्याकाळी भेटू. तुमचं स्वागतच होईल. तुम्ही मला पाठिंबा दिल्यावर तुमचं कौतुकच होईल समाजात. कारण इथे असं नाही की 1 नंबर 2 नंबर 3 आहे. हे काही उपयोग नाही आहे ना. आपल्याच माणसाचं मत तोडतोय आपण, असं ते चित्र दिसते. तुमचा सन्मान होईल हे माझं वचन. आजच भेटू आपण. तुम्ही विड्रॉल करून मला भेटा ना बीडमध्ये. बरं चालेल. माझं आम्ही काय दौरा करतो, संपून मी बीडमध्ये येते, तुम्ही बीडमध्येच थांबा. एक समाजाची एक बैठक करतो आम्ही हा करा. आणि मग त्यात असा निर्णय झालाय म्हणून थोडस हो. म्हणजे काय होतंय, कारण काय झालं, वर्षभर झालं मी बोंबलतोय की असं करणार तसं करणार आणि ते उगाच समाजाला असं वाटेल की हा झाला मॅनेज म्हणून. नाही, असं वाटणारच नाही समाजाला. असं वाटणारच नाही. आपला त्याची जिम्मेदारी आता सगळं पालकत्व तुम्हाला घ्यावं लागतं त्यात. येस, कारण मी इकडे मोठ्या पदावर असल्यामुळे हे आता उद्या समर्थन दिलं की मी सोबत आलो तुमच्या की हकालपट्टी करणार माझी. नाही, तुम्हीच सोडा ना, मी तुम्हाला घेते. तेच ते सगळं तुम्हाला थांबावं लागणार आहे. कारण मी इतकी मेहनत केली ना ताई, 15 वर्षापासून सामाजिक कार्य होते मी. नाही, मी तुमच्या सोबत आहे. तुमच्या सदैव सोबत राहील. मागच्या वेळेस मी 2019 ला असंच झालं, तिकीट डिक्लेअर झालं आणि पुन्हा कटवलं त्यांनीच, बदनाम मी झालो. आता यावेळेस बी अशी सिच्युएशन पुन्हा एकदा तयार झाली. तेव्हा वेगळी होती गोष्ट. आता जरा मानसिकता आता तेच ना, आपल्या सोबत आहे. पण पुढचं काय ते सगळं तुम्हाला सांभाळावं लागतं आता सगळं. सांभाळीन. तुम्ही या, मला विड्रॉ करून मी बीडमध्ये आले की भेटते तुम्हाला. हा, दौरा संपवून तुम्ही बीडमध्येच थांबा. ठीक. हो.